नमस्कार. रात्र होती, साधारण 4-6 वर्षाचा असेल, नेमका आठवत नाही. सुट्ट्यात कृष्णाकाठी मावशीच्या गावी गेलो होतो. गाव तसं फार मोठंही नाही आणि लहानही नाही, दूध दुभत होतं. पण गावात एकच चर्चा, बापूची आई वारली. बापूची आई वारली आणि तिला अग्नी देण्यासाठी बापू येणार. बापू कोण हे मला नेमकं कळत नव्हतं, पण बापू येणार या एका वाक्यानं सगळ्याच गावाच्या पोंग्या टाईट झाल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. दिवस सरला आणि संध्याकाळची वेळ झाली. तसा भला मोठा गाड्यांचा ताफा गावात शिरला आणि एक बडी मोठी पोलिसांची गाडी आणि त्यातून उतरला अंगावर घोंगड असलेला, डोक्याला पिवळा पटका असलेला, झुमकेदार निशांचा, भेदक नजर, रापट चेहरा आणि हातात काठी असलेला एक माणूस. त्याचं नाव बापू बिरू वाटेगावकर आणि त्याचीच ही कथा. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी स्पर्धक कोड क्रमांक 2548 स्वलिखित सत्यकथा सादर करतोय, अन्यायाविरुद्ध बापू. आतापर्यंतच्या आयुष्यात त्या गावातील लोकांनी बरीच लोक पाहिली, पण बापूचा चेहरा कुणीच विसरू शकलं नाही. कारण ज्यांच्या आयुष्यात संकट आली त्यांच्या आयुष्यात देव बनून तो गेला, म्हणून चांगली माणसं त्याला विसरू शकली नाहीत. आणि ज्यांनी संकट आणली त्यांच्यासाठी साक्षात मरणाचा कर्दनकाळ बनून गेला, म्हणून वाईट माणसं त्याला विसरू शकली नाही. कृष्णेच्या उत्साहातून तो असा बाहेर यायचा, एका फटक्यात दुसऱ्याचा कोथळाच काढायचा. आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही आणि मी 2 बापू पाहिले. पहिले बापू म्हणजे महात्मा गांधी, अहिंसावादी माणूस. आपल्या रक्ताचा डाग सुद्धा दुसऱ्याला लागू दिला नाही आणि चुकून पायाखाली मुंगी येऊ दिली नाही. पण हा बापू अंगाने एवढा वाढलेला होता की कुणी अन्याय केला की त्याला ठोकला, एका टिपरीत दोघा तिघांना आडवा पडायचा. माजोरडा नवरा बायकोला वागवत नसला तर बापूचं नाव ऐकून गपगुमान वागवायचा. जर बाईवर कुणी अत्याचार केला आणि त्याला समजलं ही गोट बापूला कळली तर पंचक्रोशीतून फरार व्हायचा. बापू हे फक्त नाव नव्हतं, तर तो होता कृष्णाकाठचा जिवंत इतिहास. बापूच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट सांगतो. गावात म्हणजे पहिले पोलीस यंत्रणा एवढी तगडी नव्हती, म्हणून गाव गुंडांना लय वाज यायचा. कोणीही उठायचं, बायका पोरी पळवायचं, अत्याचार करायचं. त्यापैकीच एक होता रंग्या शिंदे. वय वय रंग्या. तो करायचा काय, त्याची 35 जणांची टोळी. अंगणात कोणाचं बोकुड दिसलं की धरलं आणि बसवली पंगत. लोकांचे कोंबड्याचे खुराडे उचलायचे हो. पण तशीच त्याची एका बाईवर नजर पडली. तिच्या घरात घुसला आणि तिला म्हणाला, नवरा सोड, पोरं सोड आणि माझ्या बरोबर चल. बाई स्वाभिमानी आणि तिखट होती. म्हणाली, बांगड्या माग सारत म्हणाली, एकमेव मरण पण तुला शरण येणार नाही मेल्या. तिचा स्वाभिमान त्याला नडला आणि त्याच्या इज्जतीचा धिंगाणा झाला. म्हणून एक दिवस त्यानं तिला एकटीला गाठलं आणि तिचा खून केला. पण पुरावा नव्हता, रंग्याला कुणीच काही करू शकलं नाही. पण जेव्हा बापूला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने ठरवलं रंग्या संपवायचा. आणि एक दिवस गणपतीच्या समोर जवळपास रात्रीचे 11 वाजले असतील. ओव्या चालू होत्या, बाया ओव्या गात होत्या. तिथं रंग्या आला होता. त्यानं एका बाईचा हात धरला आणि तिथं गोंधळ उडाला. तसा एक धिप्पाड गडी पुढे आला आणि म्हणाला, काय करताय अण्णा, सोडा. पण कालचं फळ आपल्याला शिकवतं म्हणून बापूनं म्हणून रंग्यानं त्याचं ऐकलं नाही. रंग्यानं त्याचा रगेटपणा सुरूच ठेवला. तरी सुद्धा या धिप्पाड पोराला चिडलं खरं, पण जिभेवर साखर ठेवत म्हणाल, अण्णा काय करताय, शोभतय वय, चला माग गोंगडीवर बसू, पान खाऊ. दोघं पान खायला बसलेत खरे, तसं त्या धिप्पाड पोरानं कात्रीत सुपारी धरली आणि क्षणभर उठलं. तसा रंग्या म्हणाला, उठ र अण्णा लघवीला. अण्णात रंग्या उठायचा प्रश्नच नव्हता. पोरग गेलं आणि क्षणात वापस आलं. रंग्याची पापणी लवती त्याची मानगुट पकडली आणि स्वतःच्या अंगावर ओढलं आणि डाव्या हातानं त्याच्या पोटात काकू खुपसला. समोर ओव्या सुरू होत्या आणि माग रंग्या संपला होता, तेही कायमचा.
रंग्या संपला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी पुरणपोळीचा बेत केला. नंतर बापूंनी घर गाठलं, चाकू पुसला, अंगावरचे रक्ताचे कपडे पुसले आणि कायमचा गाठला तो उसाचा फड. मग प्रश्न पडतो, हा माणूस काय फक्त कापाकापीच करायचा का? तर नाही, तो म्हणायचा आपण उसाच्या फडात राहतो, म्हणजे सापाच्या, मुंगसाच्या, उंदराच्या घरात त्यांना धक्कावी लागू द्यायचा नाही, एवढा बारीकीचा हा माणूस करायचा. शेवटी येरवड्याच्या जेलमध्ये बापूंना भेटला कुख्यात गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी. डॅडीनं बापूंना बोलावून घेतलं आणि म्हणाला, आमच्याकडे शस्त्र आहेत, माणसं आहेत, दगडी चाळ आहेत, पैसा आहे, तरी तुम्ही आमच्या समोर कसे? तसं बापूनं त्याच्या नजरेला नजर भिडवत उत्तर दिलं, ओठावर हसू ठेवलं आणि म्हणाले, तुम्ही लोकांना लुबाडलं, आम्ही ते केलं नाही. तुम्ही सुपारी घेत होता, आम्ही घेत होतो भाकरी, आणि ती सुद्धा लोक आनंदाने देत होती. तुम्ही माणसं संपवत होता, आम्ही नराधम. शेवटी या वादळाचा शेवट वयाच्या 98व्या वर्षी झाला आणि माध्यमांवर एक बातमी झळकली की कृष्णा काठचा रॉबिन हुड आनंदात विलीन झाला. आणि मग मला क्षणभर डोळ्यात पाणी आलं आणि ती रात्र आठवली. भल्या मोठ्या पोलिसांच्या गाडीतून उतरलेला, अंगावर घोंगडं असलेला, डोकाला पिवळा पटका असलेला, झुमकेदार मिशांचा, भेदक नजर, रापट चेहरा असलेला भला मोठा माणूस बापू बिरू वाटेगावकर. मनपूर्वक धन्यवाद.